शेवटची लढत राधाकृष्ण सावरुली टीम जिंकली आहे आणि मॅन ऑफ द मॅच विनय प्रणालजी लाले यांचा संघ देखील क्वालिफायच्या दिशेने वाटचाल करतोय. त्यांना देखील देऊया आपण शुभेच्छा. प्रांश 11 या नावाने त्यांचा मुलगा आहे आणि मगाशी मला ते भेटले. फार लकी नाव आहे. सन्मान आपण इथे करतोय संजय सोलंके यांचा, अर्थातच इक्कू दादाचा. मी प्रशांतजी खांडेकरांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते सन्मान इथे संपन्न करावा. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. अभि 11 गोरठण आणि मोरिया 11 होराले टीम. टॉस जिंकलाय मोरिया 11 होराले टीमने आणि प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय अभि 11 गोरठण टीमला. कुणाल तांडेल यांचं आगमन झालंय. एक मोस्ट सिनियर स्कोरर. सोमेश पाटील आमच्या समवेत आहेत ॲज अ स्कोरर. आता जामरुंग टीमने त्यांच्यावरती नवीन कामगिरी दिले कुणाल तांडेलवरती कोचची. पहिला बॉल स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न. अजय मोरे तिथे आहे डीप मिड विकेटला. एक धाव मिळते आहे आणि अभि 11 गोर्टन संघ आपला अकाउंट खुलं करत असताना सगळ्यांचंच आपण मनापासून स्वागत करू. जे जे KTC लाईव्हच्या माध्यमातून देखील सामना एन्जॉय करतायत त्यांचं देखील मनापासून स्वागत या सरपंच चषकामध्ये. कलोत्यावरून किरण पिंगळे आमचे मित्र सामना एन्जॉय करतात. त्यांना शुभेच्छा दिल्या सरपंच चषकाला. त्यांचं देखील आपण मनापासून स्वागत करू. KTC लाईव्हच्या माध्यमातून ते सामना एन्जॉय करतात. काल मला असं वाटतं त्यांची एंट्री होती परंतु ऐन टायमाला त्यांनी एंट्री काढून घेतली. परंतु काल लक फॅक्टर मिळाले ती सासगाव टीमला आणि ती टॉप 5 मध्ये त्यांनी प्रवेश केला. हा ट्रॅकर बॉल पाठीमागच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. वाईडिश लॉंग ऑन. पंचांचा इशारा येणं अपेक्षित. चौकार. वरती मिल्टन आणि धाव फलक जाऊन पोहोचलाय 5 या आकड्यावरती. नीरजचा बॉल शॉट एक्स्ट्रा कव्हरला. अफलातून झेल कंप्लीट केली आणि पहिला धक्का लागलाय तो गोरठण संघाला. नीरज दाबणे मागच्या वर्षी हा गोलंदाज भन्नाट फॉर्म मध्ये होता. मला असं वाटतं होराली टीम भन्नाट फॉर्म मध्ये होती मागच्या वर्षी. जर आपण इतिहास बघितला त्यामध्ये अजय मोरे असेल, नीरज दाबणे असेल, हे सगळेच, पुरोहित मुंडे असेल. आणि आज मात्र या सरपंच चषकामध्ये या शेवटच्या मॅचमध्ये आपण त्यांना इन ॲक्शन मध्ये बघतोय. बॅटिंगसाठी दाखल झाले ऋषी. अक्षय बाद झाला एक चौकार. त्यानंतर लगेचच प्रत्युत्तर दिलं होराली टीमने नीरजच्या माध्यमातून. एक्स्ट्रा कव्हरला अफलातून झेल टिपण्यात आला आणि पहिला गडी बाद झालाय तो आता अभि 11 गोर्टन या संघाचा. नीरज एक वेगळी ऍक्शन आहे. बाहेरची कडा स्लिप तैनात करण्यात आली होती. या झटपट क्रिकेटमध्ये स्लिप फार कमी वेळा तुम्हाला बघायला मिळते परंतु आज एक होराले टीमने एक वेगळी फील्ड प्लेसमेंट केली आहे. याचं मागचं कारण देखील आहे कारण लेफ्ट हँडेड गोलंदाज गोलंदाजी करतोय. नीरज एक टप्पा त्याच्याकडे अचूक आहे आणि तिथून बाहेरच्या दिशेने चेंडूला वळण देण्याचं काम तो करतोय.
यश सावंत मला असं वाटतंय स्लिप तिथे होते. जर त्यांनी कॅच पकडली या मॅचमध्ये, कोणतीही कॅच पकडो तर कितीही कॅच पकडो, प्रत्येक कॅचसाठी 500चा कॅच प्राईज आहे साहिलकडून. आणि कुणाल तांडेलकडून देखील 500चा कॅच प्राईज आहे. आणि रोहन कांबलेकडून 251 आहे. मी मगाशी पब्लिक मध्ये गेलो होतो, मला प्रश्न पडलाय की बारक्या कांबळे इतका खाली बॅटिंग ऑर्डरला का आला. हे बऱ्याच जणांनी मला प्रश्न केलाय, त्याचं उत्तर बारक्याने दिलं मला. पहिलं षटक संपलंय, धावफलक जाऊन पोहोचलंय 5 या आकड्यावरती. रोहित आला आता बॉलिंग करण्यासाठी. फिल्डिंगचे रिस्ट्रिक्शन देखील संपलेत. 5 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर. अजय मोरे फिल्डिंगची प्लेसमेंट करतोय. एक स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर आपण बघतोय. अजय मोरे स्वतः मिड विकेटला आहे. एक लॉंग ऑनचा फिल्डर आपण बघतोय, एक लॉंग ऑफ आहे. एक कव्हरच्या दिशेने डीप एक्स्ट्रा कव्हरला आहे. एक पॉइंट आहे. एक फ्लाय स्लिप आपण बघतोय. एक शॉर्ट फाईन लेग बघतोय. एक शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर देखील आहे. आणि हॅट्रिकसाठी 1000चा पारितोषिक आहे अमोल पाटील कडून. आता काय सगळेच पाहुणे गेले तर आपलीच सत्ता आहे. चांगला बॉल खोलात टाकला होता शॉर्ट स्क्वेअर लेगला. यष्टिरक्षक पोहोचलाय. निखिल एक धाव मिळते. एक धाव संख्येने गोल्डन संघ जाऊन पोहोचलाय 6 या आकड्यावरती. आज मला असं वाटतं 5 वाजणार आहेत. कुणाल आज 5 वाजणार आहेत. स्वतः कुणाल तांडेल 5 वाजेपर्यंत राहणार आहेत. शेवटच्या रात्रीमध्ये सगळ्यांचीच नावं आपण घेऊ म्हणजे सगळेच खुश. आडवा बाटने स्क्वेअर ऑफ द विकेट. जय तिथे आहे. थोडंसं फंबल झालं. बॉल येण्याच्या आधीच त्यांनी थ्रो करण्याची स्टाईल केली आणि म्हणूनच गॅदर करू शकला नाही. बॅकअप चांगलं होतं. धाव फलकावरती धावा 2 ने पुढे जातील आणि जाऊन पोहोचतील. 1 ने पुढे जाईल. धाव फलक 7 वरती पोहोचतोय. 7 धावा केटीसी लाईव्ह. अजिंक्य पवार मला असं वाटतं परवा येतील. त्यांच्यासाठी शेवटचे रात्र राखून ठेवले. ते खालापूर तालुक्यात दिसत नाही, ते शर्तीकडे वळलेत. रोहित पुढे सरसावून चांगला फटका लॉंग ऑफच्या दिशेने, परंतु तिथे आपण बघतोय कव्हरच्या दिशेने चेंडू जातोय. एक धाव मिळते. मोठे फटके आता थांबलेत कारण नीरज दाबणेच्या विरोधामध्ये एक चौकार आला आणि तो चौकाराचा अपवाद जर वगळला तर अप्रतिम बॉलिंग राहिली आहे ती रोहित आणि नीरजची. थांबून ठेवले. जो काही निर्णय घेतलाय मोरिया 11 होरल या टीमने प्रथमतः गोलंदाजी करण्याचा अद्याप तरी त्यांच्या बाजूने आलाय. इथे फटका पुनश्च फसला. यष्टिरक्षक चेंडू खाली. कॅच कंप्लीट होईल का? यस कंप्लीट करतोय. ऑस्ट्रेलियन स्टाईलने कॅच कंप्लीट केली आणि दुसरा गडी बाद अभि 11 गोठन संघाचा. जर समालोचक मित्र आमच्या अभि पाटील जर आले असतील तर त्यांना विनंती करतो की आपण सुद्धा व्यासपीठावरती या. नयन दळवीने जर कॅच पकडली तर अनिरुद्ध खांडेकर यांच्याकडून 500चा कॅच प्राइज दिला जाईल. दिनेश गेला बॅटिंग करण्यासाठी. 1 क्रमांकाची जर्सी त्यांनी परिधान केली. परंतु आता मोठे मोठे फटके गरजेचे आहेत. सिंगल डबलने एक चांगलं टार्गेट सेट होणार नाही आणि जर तुम्हाला चांगलं टार्गेट या पहिल्या सत्रामध्ये सेट करायचं असेल 40 45 50 तर षटकार चौकारांची आतिषबाजी या पाटील बाबांच्या भव्य दिव्य मैदानावरती करावी लागेल. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. 9 धावा धावफलकावरती. मोठे फटके थांबलेत. त्याचं कारण की काय? फक्त 9 धावा 2 गडी बाद. 10 चेंडूचा खेळ संपला म्हणजे इथून 2 चेंडू बाकी त्या षटकामधले. पुनश्च खोलात टाकलेला बॉल इनसाइड एज. शॉर्ट फाईन लेगला. चांगली फिल्डिंग. डायरेक्ट हिट आणि पंचांचा इशारा आहे. सेफ आहे. फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचतो. 1 धाव कंप्लीट होती आणि 1 धाव संख्येने आता धाव फलक डबल फिगर मध्ये जाऊन पोहोचतोय. 10 धावा धाव फलकावरती. काल
विलास तांडेल म्हणजे साहिल तांडेल यांच्याकडून चहाची व्यवस्था करण्यात आली होती मोफत. आज ते थोडे थंडावलेत. आज परेश पवार कडून आहेत अशी आम्हाला स्टेजवरती माहिती मिळते. सध्या बैलगाड्याचा सीझन आहे आणि होंगा बैलाचे मालक परेश पवार यांच्याकडून आज मोफत लेमन टी आहे. चांगला बॉल. नॉस्टा किरणला रनआउटची संधी होती परंतु गोलंदाजाने प्रयत्नच केले नाही रोहितने. आणि षटक क्रमांक दुसरं देखील संपलंय. 11 धावा फक्त धाव फलकावरती 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. डीजे यानंतरची मॅच ठाणे नावे आणि मुलगा प्रणित. आपण टॉस साठी रिपोर्ट करायचे जसे 4 षटक संपतील. ठाणे नावे आणि मुलगाव. मगाशी ज्यावेळेस मुलगाव संघ खेळत होता ना मी आवर्जून उल्लेख केला की प्रणितसाठी हे मैदान फार लकी आहे. तो जरी इन्फॉर्म नसेल तरी या मैदानावरती येऊन तो इन्फॉर्म होत असतो कारण हे मैदान त्याच्या आवडीचं मैदान आहे आणि या मैदानावरती त्याच्या बॅटमधून धावा हे नेहमीच तुम्हाला बघायला मिळतात. सो मजा येईल पुढच्या सामन्यामध्ये. ठाणे नावेचे गोलंदाज आणि त्यांच्या विरोधामध्ये प्रणित जंगम. चांगली बॅटिंग केली त्यांनी पहिल्या मॅचमध्ये. एका ती झुंज काय असते ते दाखवलं. बॉलिंग करण्यासाठी आलाय अक्षय. अक्षय हाफ ट्रॅकर बॉल होता ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. वाडिश लॉंग ऑफला स्टेअर केला. चेंडू गेलाय सीमारेषेच्या पलीकडे. पंच इशारा चौकार. ऑन साइडला फिल्डर नाहीये. 1 बाउन्स चौकार. भूमिकेत आहेत कारण त्यांची देखील स्पर्धा येते. यश जोशी आणि आणखी एक षटकार. आता धावा येऊ लागल्यात त्या अभि 11 गोल्टन संघासाठी. डीजे अजूनही या 17 मधले जवळपास 8 चेंडू शिल्लक आहेत. किमान 4 मोठे फटके जरी आले ना तरी 50 पेक्षा जास्त धावा तुम्हाला नक्कीच बघायला मिळतील अभि 11 गोल्टन संघाचा. ते चित्र बघायला मिळेल का? आडव्या बॅटने कॉमेंट्री बॉक्स मध्ये चालाय षटकार. दोन षटक मोरिया 11 होराले संघ सुस्थितीमध्ये होता आणि आता त्यांना टेन्शनचं काम दिलंय ते फलंदाज कल्पेशने. 24 धावसंख्येवरती खेळतोय. काय बॅटिंग करतोय. अगदी त्याला चेंडू फुटबॉल सारखा दिसतोय की काय असं वाटू लागलंय कारण ज्या धावा थांबल्या होत्या जे मोठे फटके थांबले होते ते मोमेंटम आता कॅरी फॉरवर्ड करत असताना अभि 11 गोल्टन संघासाठी कल्पेश. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑनच्या दिशेने तिथे फिल्डर आहे. एकच धाव मिळते कल्पेशला. एका धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचेल. एकूण 3 षटकांच्या समाप्तीनंतर 32 धावा.
मोठा फटका, छक्का नाही तर नववाच मारलाय कल्पेशने. कल्पेश काय बॅटिंग करतोय, अगदी शांत उभा होता ज्यावेळेस नीरज आणि रोहित बॉलिंग करत होते. आणि तदनंतर जसा अक्षय आला त्याच्यावरती आक्रमण चढवलं, 21 धावा त्याच्या विरोधामध्ये आल्या. आणि तदनंतर नयन आला आणि पहिल्याच बॉलवरती षटकार त्याने ठोकलाय. प्रत्येक मनवे साहेबांकडून नयनच्या प्रत्येक विकेटसाठी 200चं कॅश प्राईज आहे. आणि अमोल आणि अनिरुद्ध कडून देखील कॅश प्राईज आहे, परंतु त्याच्याच विरोधामध्ये ठोकतोय आणखी एक षटकार कल्पेश. तीस धावसंख्येची मॅरेथॉन इनिंग पेश करतोय तो अभि 11 गोल्टन संघासाठी कल्पेश जाधव. काय बॅटिंग बघायला मिळते, जो सलामीला आलाय बॉल त्याला आता फुटबॉल सारखा दिसतोय. आणि या मैदानाच्या चारी बाजूला मोठमोठे षटकार कल्पेश जाधवच्या बॅटमधून येत आहेत. अजय तिथे येतोय मिड विकेटला. सन्मान्य श्रेष पाटील साहेबांकडून कल्पेशच्या प्रत्येक षटकारासाठी 200चं कॅश प्राईज आहे. 4 तर मारलेत त्यांनी, म्हणजे 800 रुपये खुले आहेत. इकडे सगळे कॅल्सी घेऊनच बसलेत. 3 चेंडू संपलेत या षटकामध्ये, 46 धावा, जे मॅजिकल फिगर आपण बघतो शॉर्ट टर्म क्रिकेटमध्ये. 50 पेक्षा जास्त धावा तिथपर्यंत मी म्हणेन वाटचाल करतोय आता अभि 11 गोल्टन संघ. ज्यावेळेस 2 षटकं संपली मी देखील उल्लेख केला की 2-3 मोठे फटके आले ना तर मजा येईल सामन्यामध्ये. येते आणखी एक मोठा फटका कल्पेश जाधवच्या बॅट मधून, अगदी रडार मध्ये चेंडू होता आणि त्याला फेकून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे षटकार. इलेव्हन गोल्टन संघासाठी 52 धावा, 14 चेंडू 45 धावा. या स्पर्धेमधलं पहिलं अर्धशतक बघायला मिळेल का, कारण अजिंक्य रसल मागाशी 49 वरती बाद झाला. इथे पहिलं अर्धशतक बघायला मिळेल का कल्पेश जाधव. शेवटचे काही चेंडू शिल्लक, 52 धावा. आडव्या बॅटने फटका तर चांगला आहे, तिथे फिल्डर आहे, थोडंसं फंबल होत असताना सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न कल्पेश आता करतोय आणि आता 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 नॉन स्ट्रायकर एंडला रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद. पंधरा बॉलमध्ये 46 धावा वैयक्तिक कल्पेशच्या. आणि इथे मात्र मिस टायमिंग बघायला मिळाला फटका. स्वतः गोलंदाज आलाय नयन, विकेट्स मिळू शकले असते परंतु मिस जस्ट त्याने केलं. 2 धावा कंप्लीट होत असताना या बॉलवरती 4 षटकांचा खेळ संपलाय आणि धाव फलक जाऊन पोहोचलाय. ते एकूण 55 धावा, 56चं टार्गेट सेट केलंय ते मोरिया 11 होराले टीम समोर. नयननी जी आता कॅच सोडली ना स्वतःच्याच गोलंदाजीवरती, त्यासाठी अमोल पाटील कडून 200चं कॅच प्राइज आहे. कॅच सोडली म्हणून 200चं कॅच प्राइज आहे. साहिल जरा स्टेजची लाईट लावा.
टँगो गँग कुठे असतील त्यांनी स्टेजवरती या. आणि त्याचे कॅप्टन मला असं वाटतं ते लीड करतात संदेश पाटील, प्रज्योत आंबेरे. अभि 11 गोल्डन संघाने आता एक चॅलेंजिंग टोटल उभं केलंय. 55 धावा आणि 56चं टार्गेट आहे. अजय मोरे आणि त्याच्या बरोबरीने पुरोहित मुंडे ही सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली. दोघांमध्ये चर्चा देखील झाली असेल की प्रत्येक षटकामागे जर 2 मोठे फटके म्हणजे 10 पेक्षा जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न केला तर या धावसंख्येचा पाठलाग इझिली होऊ शकतो. हे कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट आहे. जे अस्किंग रन रेट आहे तिथपर्यंत जरी पोहोचला होराळे संघ अजयला माहिती आहे तर या धावा बनवणं देखील सोपं होऊ शकतं. आता सगळ्यात मोठी खबर काय सांगू का? 24 बॉल मध्ये 56चं टार्गेट आहे. सलामीची जोडी पुरोहित मुंडे आणि अजय मोरे. मोरिया 11 होराळे संघाची. मागच्या वर्षी अजय मोरे भन्नाट फॉर्म मध्ये होता. ज्या स्पर्धेमध्ये जाईल ती स्पर्धा त्याने दणानून सोडली होती, परंतु आज त्याची गरज आहे. आज त्याला तशी इनिंग पेश करावी लागेल कारण एक मोठं टार्गेट सेट आहे आणि त्याचा पाठलाग करण्यासाठी मोरिया 11 होराळे संघ मैदानामध्ये दाखल झाला आणि बॉलिंगसाठी आलाय तो कल्पेश. काय कल्पेशने बॅटिंग केली होती. तो आत्मविश्वास घेऊन पहिल्या ओव्हरमध्ये आता आलाय. P1चं षटक, वाडीस लॉंग ऑन लॉंग ऑफ आणि एक मिड विकेट आहे. व्हेरी फर्स्ट बॉल, फुल टॉस बॉल आडव्या बाटने. असे चेंडू अजय मोरे सोडत नाही. पहिला बॉल वरती आलाय षटकार. थँक्यू डीजे. पहिल्याच बॉल वरती षटकार आला आणि धावसंख्येचा पाठलाग जर करायचा असेल ना तर अजय मोरेला अशी फटकेबाजी करावीच लागेल. खुला टाकलेला बॉल, वेगवान बॉल, पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्राची धाव फलकावरती ऍड होते. बघा जे खेळाडू कक्षामध्ये पाठीराखे बसलेत ना, जे कोणी असतील प्लीज आपण खाली उतरा. तिथे होराळे संघाला विनंती करतो की आपण जाऊन बसा. असे आयोजक आम्हाला सूचना करतायत. तुमच्यासाठी त्या खुर्च्या नाही आहेत. डगआउट मध्ये बसले त्यांनी स्टेजवरती या. इथे चांगला कव्हर ड्राईव्ह पेश केलाय अजय मोरेने. चौकार. चला बसा, डगआउट मध्ये बसा. आणि जे डगआउटले प्रेक्षक आहेत तुम्ही व्यासपीठावरती येऊन बसले तरी चालेल. VIP डायस मध्ये या. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आलेत. माफ करा, टॉस करा. मी दीपक करुणक यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करावा. सन्माननीय धनंजयजी घोसाळकर साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करावा. बघा होराळे संघ जर तुम्ही तिथे बसला नाहीत तर मग तुम्हाला पॅनलाइज आम्ही करू. ही सूचना आम्हाला शेवटची येते आयोजकांकडून. आणि जे बाकीचे प्रेक्षक आहेत तुम्ही आता खाली उतरा. तिथून स्टेजवरती या चालेल पण तिथून खाली उतरा. धावफलक जाऊन पोहोचलंय 12 या आकड्यावरती. 56 धावसंख्येचं टार्गेट.
कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट, कारण 2 मोठे फटके आले, तदनंतर सिंगल एक चांगलं क्रिकेट दाखवत असताना अजय. हा ट्रॅकर बॉल मिडॉनच्या बाजूने लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे, वन बाउन्स, चौकार. चला ठाणे नावे संघ आपण या टॉस साठी. ठाणे नावे संघ धनंजय शेठ घोसाळकर यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत आणि खरबईचे जावं येते त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस इथे करतोय. चला या ठाणे नावे संघ मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, ऑन साइडला मिडविकेटच्या दिशेने फिल्डर तिथे आहे. एक धाव मिळतीये या चेंडूवरती, एक धाव संख्येने धावफलक जाऊन पोहोचेल. 17 धावा धावफलकावरती एक चांगला स्टार्ट मिळालाय मोरया 11 होराळे संघाला. चला ठाणे नावे आपल्याला अंतिम कॉल आहे. करण प्रणित इथे आलाय. शेवटचा बॉल या षटकामधला, 17 धावा. खोलात टाकलेला बॉल, बॅक टू द बॉलर खेळण्याचा प्रयत्न. अजयला माहिती आहे कोणती धाव इथून नाहीये. षटक क्रमांक पहिलं संपलंय आणि ज्या धावा खरं तर पाहिजे होत्या होराळे संघाला त्या मिळाल्यात पहिल्या षटकामध्ये. 17 विदाउट लॉस. टॉस होतोय धनंजय शेठ घोसाळकर यांच्या शुभ हस्ते. टॉस जिंकलाय प्रणितने आणि निर्णय पहिलं षटक संपलंय. 17 धावा धावफलकावरती. 18 चेंडू मध्ये गरज आहे 39 धावसंख्येची. 18 चेंडू 39 धावसंख्येची गरज. अजूनही सलामवीर फलंदाज अजय मोरे आणि पुरोहित मुंडे क्रीजवरती आहेत आणि ही जोडी जर राहिली ना आणखी 7-8 बॉल तर नक्कीच विजयाच्या दिशेने वाटचाल होऊ शकते. मोरया 11 होराळे संघाची. बॉलिंग साठी आलाय कुणाल आलाय. फिल्डिंगचे रिस्ट्रिक्शन देखील संपलेत. 5 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर तुम्ही ठेवू शकता. कव्हरच्या दिशेने डीप मध्ये लॉंग ऑफ, लॉंग ऑन, मिड विकेट, स्क्वेअर लेग पेट्रोलिंग करतायत. हा ट्रॅकर बॉल शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न. शॉट फाईन लेगच्या दिशेने चेंडू वाटचाल करतोय. तिथे मात्र आउटफील्ड थोडीशी खराब आहे. क्षेत्ररक्षक पोहोचेल. 2 धावा मिळतील पुरोहितला आणि या 2 धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचलाय ते 19 धावा धावफलकावरती. 19 धावा. सरपंच चषक आपण एन्जॉय करतोय. भरपूर प्रेक्षक आज आले होते या सगळ्या संघांचा खेळ बघण्यासाठी. त्यांचा आपण मनापासून आभार व्यक्त करूया. अशी साथ तुमची आम्हाला पुढच्या 2 रात्रीमध्ये मिळो. हा ट्रॅकर बॉल फटका तर फसलाय. एलिव्हेशन नाहीये. लॉंग ऑनचा फिल्डर चेंडू खाली. कल्पेश स्वतः आलाय. सोपी झेल त्यांनी कंप्लीट केली आणि पहिला धक्का लागलाय पुरोहित मुंडेच्या स्वरूपात मोरया 11 होराळे संघाला. डीजे कुणालचा बॉल चांगला कव्हर ड्राईव्हचा फटका बघायला मिळाला. अलॉंग द कार्पेट बॉल सीमारेषेच्या पलीकडे जातोय. चौकार. कुणालच्या विरोधामध्ये आता चौकार आले. धावफलक जाऊन पोहोचलाय ते 23 धावा धावफलकावरती. 23 धावा. अजय
अजूनही क्रीजवरती आहे, 11 वरती तो खेळतो. 4 चेंडूचा सामना त्याने केला. तदनंतर पुरोहितने देखील एक चौकार मारला आणि नंतर आल्या आल्या अमरच्या बॅटमधून हा चौकार आलाय. सगळेच फलंदाज आक्रमक शैलीचे आहेत. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, यू मिस आय विल डेफिनेटली हिट. कुणालला आणखी एक सफलता मिळते या मॅच मध्ये. कुणाल चांगली गोलंदाजी करतोय. एक चौकार मारल्यानंतर लगेचच त्याने प्रत्युत्तर दिलं. हाफ ट्रॅकर बॉल शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न अलॉंग द कार्पेट मिडविकेटच्या दिशेने चांगली फिल्डिंग झाली आहे. एकच धाव ते मिळते, एकाच ऍक्शन मध्ये थ्रो करण्यात आला आणि या एका धावसंख्येने धाव फलक जाऊन पोहोचतंय 24 धावा धाव फलकावरती. येत्या 26 ते 1 या कालावधीमध्ये याच मैदानावरती महापरिवर्तन आघाडी चषक 2026 देखणं पर्व तुम्हाला बघायला मिळेल. पहिलं पर्व असेल आणि चैतन्य तांडेल आणि कुणाल तांडेल यांनी फार मोठी भूमिका त्या स्पर्धेमध्ये बजावली आहे. आणि जर कुणाला एंट्री पाहिजे असेल तर या दोघांना तुम्ही संपर्क करा. मुलगाव संघाने बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. फटका तर चांगलाय, बॉल गेलाय सीमारेषेच्या पलीकडे, षटकार. प्रॉपर टायमिंग. आणि आता बॉल अजय मोरेला फुटबॉल सारखा दिसतोय, कारण त्याच्या बॅटमधून तब्बल 5 चेंडूमध्ये 17 धावा आल्यात. चांगली बॅटिंग, 2 षटकार. या डावाची सुरुवात त्याने षटकाराने केली होती. पहिल्याच बॉलवरती कल्पेशच्या विरोधामध्ये षटकार आणि तो आत्मविश्वास घेऊन आज बॅटिंग करतोय अजय मोरे. 2 षटकं संपली, धावफलक जाऊन पोहोचलंय ते 30 धावा. टार्गेट होतं 56चं, म्हणजे अजूनही 26 धावा बनवायचे. 12 बॉल 26. सामना जिंकण्यासाठी 13च्या धावगतीने जे अस्किंग रन रेट होतं तिथपर्यंत तर जाऊन पोहोचलाय. मोरिया 11 होराळे संघ कॅल्क्युलेटिव्ह रिक्स घेऊन क्रिकेट कसं असताना हे दाखवलं आज अजय मोरेने. शांत खेळाडू आहे, संयमी खेळाडू आहे अजय. कित्येक स्पर्धेमध्ये आपण त्यांच्या मोठमोठ्या इनिंग्स बघितल्यात, परंतु आज धावसंख्येचा पाठलाग करत असताना स्वतःवरती जबाबदारी घेऊन जबाबदारी निशी काय खेळ असतो ना हे दाखवून देणारी बॅटिंग करतोय अजय. एकीकडे त्यांनी विकेट सेफ करून ठेवली आहे आणि दुसरीकडून देखील आक्रमण आहे. अमर असेल, नीरज असेल. नीरज आला आता. नयन गोलंदाजीसाठी. अभि 11 गोल्डन संघाकडून 56चं टार्गेट त्यांना वाचवायचं आहे, त्यासाठी प्रयत्न त्यांचा. फुलटॉस बॉल कव्हरच्या दिशेने पॉईंटचा फिल्डर तिथे पोहोचतोय. थोडंसं फंबल आणि एकच धाव मिळते. एकच धाव समाधान मानतोय मोरिया 11 होराळे संघ आणि या एका धावसंख्येने धाव फलक जाऊन पोहोचतोय 30 धावा. 31 धावा धाव फलकावरती. 31 धावा, 56चं टार्गेट, म्हणजे अजूनही 25 धावसंख्येची गरज. 11 बॉल 25 हे समीकरण. अजयला माहिती, एखादे 2 मोठे फटके जरी आले ना तरी सुस्थितीमध्ये असेल हे रनचेस. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, बॅक टू द बॉलर. त्यानंतर आपण बघतो लॉंग ऑनला कल्पेश जाधव तेथे आहे. एकच धाव मिळते अजयला या चेंडूवरती आणि एका धावसंख्येने धाव फलक जाऊन पोहोचेल 32 धावा. नयन 10 चेंडूमध्ये 24 ची गरज आहे. आडवा बॅटने कव्हरच्या दिशेने स्वीप कव्हरला फिल्डर तिथे आहे, सोपी झेल. आणि आता नीरजला देखील परतावं लागतं या मॅच मध्ये. अगदी एक हाती झुंज अजय मोरेची बघायला मिळते, परंतु तितकी साथ त्याला देणं
गरजेचं असेल या सगळ्या फलंदाजांना. मैदानाच्या चारही बाजूला सगळी जबाबदारी त्यांच्यावरती असेल. टीम्स अरेंज करणं, टायमिंग त्यांना देणं, लॉट्स, या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे. नयन मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, यशरक्षकाची चपलाई फार चांगली होती परंतु कॅच अटेम्प्ट झाली नाही. एक धाव इथून मिळते. अजय मोरेला जास्तीत जास्त स्ट्रायकर एंडवरती ठेवावं लागेल तुम्हाला जर तुम्हाला सामना जिंकायचा असेल तर. परंतु जितका वेळ गोल्टन संघ अजय मोरेला स्ट्रायकर एंड पासून वंचित ठेवल ना तितकी ती देखील सुस्थितीमध्ये येईल या मॅचमध्ये. मॅच अजूनही बाकी आहे, मॅच अजूनही बॅलन्स आहे, मॅच दोन्ही टीमच्या बाजूने. जो चांगला खेळ इथून करेल त्यांच्या बाजूने मॅच जाताना दिसेल. 8 चेंडू 23 धावसंख्येची गरज. हे 2 चेंडू फार निर्णायक आहेत. खोलात टाकलेला बॉल, यॉर्क लाईनचा चेंडू, फुल्लर लाईनचा बॉल बघायला मिळाला नयन, आणि नयनने कमबॅक करून दिला या षटकामध्ये. कारण मागच्या 2 ओव्हरमध्ये धावसंख्येचा आलेख उंचावताना बघायला मिळाला परंतु तदनंतर फक्त 3 धावा 5 चेंडूच्या समाप्तीनंतर या मॅचमध्ये, आणि एक विकेट देखील नयनला मिळते. म्हणजे कमबॅक कसं असतं ना हे दाखवून दिले तिसऱ्या षटकामध्ये गोल्टन संघाने. आणखी एक चांगला बॉल खोलात टाकला होता. कोणतंही मोठं उत्तर नव्हतं अजय मोरेकडे. षटक क्रमांक संपले 3रं, आणि ही गोलंदाजी आवडली असेल तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत नयनसाठी. कमबॅक केलं आता गोल्टन संघाने, आणि आता शेवटचे 6 चेंडू आणि गरज आहे 23 धावसंख्येची. सुनील ठोंबरे कलोद यांच्याकडून कल्पेश जाधवसाठी शुभेच्छा आल्यात, गोल्डन संघासाठी शुभेच्छा आल्यात, आणि गोल्डन संघ आता विजयाच्या दिशेने वाटचाल नक्कीच करताना दिसतोय. कारण जर या मॅचचा एकंदरीत आपण सारांश बघितला तर ज्यावेळेस प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला होराले संघाने, 2 षटकं त्याची चांगली पडली आणि तदनंतर त्यांना मार पडला. परंतु या मॅचमध्ये जसे सेकंड डावाला सुरुवात झाली थोडंसं उलटं बघायला मिळालं. शेवटचे 2 सुरुवातीचे 2 षटकं धावा आल्या आणि नंतर त्या तिसऱ्या ओव्हरमध्ये धावा आल्याच नाही. 6 बॉल 23 हे समीकरण या मॅच मधलं सामना जिंकण्यासाठी. जी मॅच सोपी वाटत होती थोडीशी आता कठीण बनले. परंतु अजय मोरे जोपर्यंत क्रीज वरती आहे, विकेट वरती आहे, तोपर्यंत आशा आपण ठेवू शकतो त्याच्याकडून. राज बॉलिंग करण्यासाठी आलाय. समोर फलंदाज अभिजितला आपण बघतोय. तो स्ट्रायकर एंडवरती लवकर आणेल का अजय मोरेला, हे पाहणं देखील फार इंटरेस्टिंग राहील. 6 बॉल 23 हे समीकरण या मॅच मधलं मोरिया 11 होराले संघासाठी. राज मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग, आणि तिथे झेलबाद. म्हणजे पहिला चेंडू तर आता निर्धावच आणि त्यामध्ये विकेट देखील आली आहे ती अभिजितची. 5 बॉल आणि 23 धावसंख्येची गरज. तुम्ही एका चांगल्या फलंदाजाला सातत्याने नॉन स्ट्रायकरवरती ठेवताना त्याचा मग दबाव त्याच्यावरती देखील येतो, आणि म्हणूनच मागच्या ओव्हरचे शेवटचे 2 बॉल अजय मोरे मिस झाला आणि ते आपोआपच त्याच्यावरती प्रेशर आहे. कारण या संपूर्ण सत्राचा जर आपण विचार केला तर जास्तीत जास्त त्याला नॉन स्ट्रायकरला ठेवलंय तेच या सगळ्या फलंदाजांनी.
जर इथे सिंगल घेतली असती 5 चेंडूचा सामना जर अजय मोरेला करायला मिळाला असता तर एक वेगळं चित्र बघायला मिळालं असतं. परंतु पहिला बॉल तर आता गेलाय, शेवटचे 5 चेंडू आणि 23 धावसंख्येची गरज आहे. परंतु या मॅच मध्ये अजय मोरे आहे नॉन स्ट्रायकर एंडला. जय आलाय 6व्या क्रमांकावरती. 5 बॉल आणि 23 हे समीकरण या मॅच मधलं. राजने पहिल्याच बॉलवरती अभिजितला बाद केलंय. परंतु आता जय आलाय आणि जयला इतकंच करायचंय, जर आपण फटका जर मारल्याची आपल्याकडे जर कॅपॅबिलिटी नसेल तर तुम्ही चांगल्या फलंदाजाला स्ट्रायकर एंडमध्ये आणा. 5 बॉल 23. आता सुस्थितीमध्ये अभि 11 गोर्टन संघ या मॅच मध्ये असं वाटलं थोडीशी पिछाडीवरती आहे की काय, परंतु तदनंतर जर ते कमबॅक राहिलं नयनचं, अगदी मॅच मध्ये वापसी झाली आहे गोर्टन संघाची. खोलात टाकलेला बॉल, मिस टायमिंग, यष्टीरक्षकाची चुकी झाली आणि तदनंतर ही सिंगल, बाईटची सिंगल आणि धावफलकावरती एकने धावफलक पुढे जाईल, जाऊन पोहोचेल 34 धावा. शेवटचे 4 चेंडू आणि 22 धावसंख्येची गरज. दोन धावा 4 चेंडू मध्ये 22 ची गरज आहे. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, कल्पेश जाधव तिथे पोहोचतोय. काय बॅटिंग केली होती, 48 धावसंख्येची इनिंग मात्र कल्पेश जाधवने पेश केली आज गोर्टन संघासाठी आणि ती आता मॅच विनिंग इनिंग देखील बनली आहे असं वाटू लागलंय. कारण या सामन्याची हवा काढून देणारे षटक राजचं बघायला मिळतंय. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग, पोहोचतोय आणि अजय मोरेला देखील परतावं लागेल. ऑलमोस्ट आता विजयाच्या दिशेने वाटचाल केली ती अभि 11 गोर्टन संघाने. षटकारासाठी अमोल पाटील आणि अनिरुद्ध खांडेकर यांच्याकडून 500चं कॅच प्राइज आहे. मॅच मध्ये औपचारिकता आता शिल्लक आहे, कारण अगदी निराश हताश अजय मोरे तंबूच्या दिशेने आलाय. त्याला देखील माहिती आहे की जर मी जास्तीत जास्त स्ट्रायकर एंडवरती असतो तर कदाचित एक वेगळं चित्र बघायला मिळालं असतं. परंतु मोठमोठे फटके मारण्याचा प्रयत्न, सिंगल डबल आलीच नाही, सुरुवात चांगली झाली, त्याचं सातत्य टिकवत आलं नाही आणि याचं कारण आहे की होराळे संघ आता पराभवाच्या दिशेने वाटचाल करतोय. औपचारिकता शिल्लक. केतन बोरळे यांचा आम्ही सन्मान इथे करतोय प्रशांतदादा खांडेकर यांच्या शुभ हस्ते. केतन बोरळे यांचा सन्मान आणि मॅच जिंकली आहे अभि 11 गोर्टन संघाने. हार्दिक अभिनंदन, हार्ड लक मोरिया 11 होराळे. आपल्याला देखील पुढच्या वाटचालीसाठी, पुढच्या मॅचेससाठी खूप शुभेच्छा. आणि नो डाऊट या सामन्याचा सामनावीर ठरतोय कल्पेश जाधव, ज्याच्या बॅटमधून वैयक्तिक 48 धावा आल्या. तो कल्पेश जाधव ठरतो या सामन्याचा सामनावीर. या पण कल्पेश.